युपीए सरकार हे भ्रष्टाचारी होतच, प्रचंड प्रमाणे भ्रष्टाचार त्यांनी केला, त्यामुळे ते बदनाम झालेलं होतं. ते नाहीतरी असं सरकार पडणारच होतं. परंतु मोदी म्हणून त्याचा मोठा असा उद्धार केला गेला. त्यांनी सांगितलं की माझ्या हातात सत्ता आल्यानंतर जे रामदेव गुरु माहिती आहे की आम्ही काळा पैसा जो स्वित्झर्लंड मध्ये आहे तो आम्ही इथे आणणार आहोत. आता काळा पैसा स्वित्झर्लंड मध्ये आता राहिलेलाच नाही तर आणणार कुठून? कारण काळा पैसा जो आपल्या देशामध्ये येतो तो खास करून मॉरिशस या ठिकाणाहून, ज्या ठिकाणी पी नोट्सच्या मार्फत तो पैसा येतो आणि तो या ठिकाणच्या सगळ्या शेअर मार्केटमध्ये लावला जातो. आता गेल्या मोदी निवडून आल्यानंतर शेअर्सच्या किमती जवळजवळ 40% ते 50% वाढल्या. म्हणजे कशा वाढल्या? कारण पैसा जो आला हा पी नोट्स मार्फत या ठिकाणी पैसा आला. हा सगळा काळा, मोठ्या प्रमाणामध्ये काळा पैसा आहे. जर आपला, तुम्ही या ठिकाणी बसलेल्या मंडळीला जर शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवायचा असेल, जर शेअर विकत घ्यायचा असेल, तर तुम्हाला पहिलं विचारलं जातं की तुमच्याजवळ कार्ड आहे का हो, तुम्ही कुठे राहता, तुम्ही पैसे आणले कुठून, हे सगळं विचारलं जातं. परंतु हे जे पी नोट्स मार्फत बाहेरून पैसे येतात, हे कोणाचे पैसे आहेत? हे दाऊदचे पैसे आहेत की दुसऱ्या कोणाचे पैसे आहेत हे विचारायचं नाही. आणि म्हणून ह्या प्रचंड प्रमाणामध्ये जो पैसा येतो ते काळा पैसा आणण्याचं हे सगळं खोटं आहे.